मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 8वा. एकूण प्रश्न 40 आहे यामध्ये. याआधी 7 व्हिडिओ टाकून झालेले आहेत. ते जर बघितले नसाल तर प्लेलिस्ट बनवलेली आहे चॅनलवर, ते पण नक्की बघून घ्या. तसेच कम्प्युटरशी संबंधित व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहे, ते पण बघून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यातून प्रश्न पाहायला मिळतील. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिले आहेत सामान्य ज्ञानचे एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न आहे, प्लासीची लढाई 1757मध्ये झाली तेव्हा बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरेन हास्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड मेयो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रॉबर्ट क्लाइव्ह. पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या तिसऱ्या युद्धावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरेन हास्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, हेनरी व्हेन्सिटार्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हेनरी व्हेन्सिटार्ट. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील तिसरी अनुसूची कशाशी संबंधित आहे? पंचायत राज, पक्षांतरबंदी कायदा, शपथ किंवा प्रतिज्ञा. अनुसूचित प्रदेशांच्या प्रशासनासंबंधित. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शपथ किंवा प्रतिज्ञा. संविधानाच्या अनुसूचीशी संबंधित व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, ज्यामध्ये एकूण 12 अनुसूची कव्हर केल्या आहेत. तो पण व्हिडिओ नक्की बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपदी कोण व्यक्ती असते? लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, संसद निवडेल अशी व्यक्ती, राष्ट्रपती. तर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात लोकसभेचे अध्यक्ष. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, काला घोडा उत्सव कुठे आयोजित केला जातो? कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, हायड्रोक्लोरिक आम्लाचे रासायनिक नाव काय आहे? H2SO4, HNO3, HCl, Na2. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, HCl. पुढचा प्रश्न आहे, रेटिनॉल हे रासायनिक नाव कोणत्या विटॅमिनचे आहे? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन ई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विटॅमिन ए. विटॅमिनशी संबंधित एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर, तो पण तुम्ही बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोंदिया. पुढचा प्रश्न आहे, राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सातारा. पुढचा प्रश्न आहे, ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे 1907चे राष्ट्रीय अधिवेशन कुठे भरले होते? मुंबई, पुणे, कोलकाता, सुरत. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, सुरत. पुढचा प्रश्न, पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू करण्यात आला होता? प्रवरानगर, सातारा, पैठण, अमरावती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रवरानगर. पुढचा प्रश्न आहे, पितळ कोणत्या दोन धातूंच्या मिश्रणापासून तयार केले जाते?
तांबे आणि क्रोमियम, तांबे आणि जस्त, तांबे आणि लोह, तांबे आणि कथील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तांबे आणि जस्त. पुढचा प्रश्न आहे, ग्लुकोमा हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? डोळे, कान, हाड, दात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डोळे. पुढचा प्रश्न आहे, भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री, गृहमंत्री. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, चिपको आंदोलनाशी संबंधित असलेली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? सुंदरलाल बहुगुणा, बाबा आमटे, शीला दीक्षित, आनंदीबेन पटेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुंदरलाल बहुगुणा. पुढचा प्रश्न आहे, भारताची 15वी जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 2001, 2011, 2010, 2021. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2011. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विनोबा भावे. पुढचा प्रश्न, बेकिंग सोडाचे रासायनिक सूत्र काय आहे? NaSCO3, NaCl, Na2CO3, N2O. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, NaSCO3. यानंतर मराठी व्याकरण एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न, हात ओला होणे चा योग्य वाक्प्रचार पुढील पर्यायातून निवडा. फायदा होणे, हाताला पाणी लागणे, मदत करणे यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फायदा होणे. पुढचा प्रश्न, शब्द लावणे चा योग्य वाक्प्रचार पुढील पर्यायातून निवडा. शब्दरचना करणे, दोष देणे, योग्य उच्चार करणे, लेखन करणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दोष देणे. पुढचा प्रश्न आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. कृतघ्न, गरीब, उदार, अपूर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उदार. पुढचा प्रश्न आहे, स्तुती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. निंदा, स्तवन, प्रार्थना, स्तोत्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निंदा. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण ह्रस्व स्वरांची संख्या किती आहे? 3 स्वर, 4 स्वर, 5 स्वर, 6 स्वर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 स्वर. पुढचा प्रश्न आहे, निर्झर या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. झबला, झरा, निरर्थक, निर्जन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झरा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झाडे वाढली परंतु फुले आलीच नाहीत. पुढचा प्रश्न आहे, खग या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? प्राणी, आभाळ, हवा, पक्षी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पक्षी. पुढचा प्रश्न आहे, यमुना पर्यटनचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बाबा पदमनजी, भाऊ महाजन, बाबा आमटे, गोविंदराज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाबा पदमनजी. पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीताचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
2. तुकडोजी महाराज. यानंतर कम्प्युटर एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस व्हिज्युअल डेटा कॅप्चर करते? स्कॅनर, कीबोर्ड, माऊस, स्पीकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्कॅनर. पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटर प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे प्राथमिक कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सूचनांची अंमलबजावणी करणे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते डिव्हाइस आणि मेमरी दरम्यान डेटा ट्रान्सफर मॅनेज करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डायरेक्ट मेमरी ॲक्सेस कंट्रोल. पुढचा प्रश्न आहे, PDF चा फुल फॉर्म काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल, प्रिंटेड डॉक्युमेंट फाईल, पोर्टेबल डिव्हाइस फॉर्मॅट, प्री डॉक्युमेंट फाईल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इनपुट अँड आउटपुट असे दोन्ही प्रकारचे काम करते? मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, टच स्क्रीन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टच स्क्रीन. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथं सुरू असणार आहे, टास्क बार सुरू असलेल्या क्रियांची स्थिती दर्शवते. पुढचा प्रश्न आहे, सेकंड जनरेशन कम्प्युटरला प्रोग्राम करण्यासाठी कोणती लँग्वेज उपयोगात आणली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, असेंब्ली. पुढचा प्रश्न आहे, MSC मॅकचा फुल फॉर्म काय आहे ते ओळखा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मीडिया ॲक्सेस कंट्रोल. पुढचा प्रश्न आहे, नोटपॅडचा फाईल एक्सटेन्शन काय आहे? .pdf, .txt, .xls, .ppt. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, .txt. पुढचा प्रश्न आहे, पोर्ट्रेट अँड लँडस्केप हे कशाचे उदाहरण आहे? पेपर साईज, पेज ओरिएंटेशन, पेज लेआउट, ऑल ऑफ दिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पेज ओरिएंटेशन. तर हा होता आजचा प्रॅक्टिस सेट एकूण 40 प्रश्नांचा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.